आमच्या विद्रोहांकडनं मी एक सतत पाहिलेलं आहे, त्यांच्या तोंडून काहीतरी 2-3 गोष्टी वारंवार येत असतात की दादांच्या परदेशामध्ये कंपन्या आहेत, त्यांचे उद्योग व्यवसाय भारताच्या बाहेर आहेत, त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. खरं तर मला आश्चर्य वाटतं आणि हसूसुद्धा येतं की एका शेतकरी कुटुंबातनं, लांडेवाडीसारख्या गावातनं एखादा मुलगा हा मुंबईला जातो, शिक्षण घेतो, एक उद्योग व्यवसाय सुरू करतो आणि त्या उद्योग व्यवसायाचं रूपांतर आज एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये होतं, जी कंपनी आज भारत देशामध्ये अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट्स करते. या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि उद्योग व्यवसाय करणं हा काय गुन्हा झाला? तुम्ही म्हणता की आमच्या शिक्षण संस्था आहेत, आपले जे काय नेते आहेत किंवा ज्यांना आपण मानता, आपण त्यांचा आदर्श घ्या. त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये अनेक शिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत. आम्ही सुद्धा तेच केलेलं आहे. आणि आमच्या शिक्षण संस्था हे आमच्या मतदारसंघामध्ये आहेत, ज्याच्यामधनं आमच्या भागातील मुलामुलींना हे चांगलं शिक्षण मिळतं, ते पुढे आपलं करिअर घडवतात आणि आपल्या समाजाचा विकास करतात. मग ह्याच्यामध्ये चूक काय आहे?